नमस्कार. पलठाण 32 येथील सविताताई चव्हाण, ज्या की त्यांच्या 3 पाल्यांचा एकट्याने सांभाळ करतात, त्यांना सेवा सहयोगच्या स्वयंरोजगार प्रकल्पांतर्गत एक शेळी मिळालेली आहे. तुम्हाला आता शेळी मिळाल्यानंतर काय वाटतंय? छान वाटतंय ना. हां हां की सांभाळू 1 2 करू बा. हां. आणि तुम्ही सध्या काय काम करता? आता शेतीचंच काम करते. म्हणजे तुम्हाला शेती शेती नाही येत, शेती आहे पण थोडी आहे. खूप थोडी आहे आणि मग त्यामुळे तुम्ही इतरांच्या शेतात हो. मजुरीने जाता. आणि यापूर्वी ऊस तोडीला जात होता, आम्हाला काय पुढं काय नव्हतं ना. हां हां पोरं लहान होते. हां, हां. रोजात काहीच भागत नव्हतं ना आमचं. बर. हो. मग ऊस तोडीला जात होता तेव्हा हे मुलांना सोबत घेऊन जात होता. हा, मग यांची शाळा शाळा पण बुडायची, बुडायची. पण आता ही शेळी मिळाल्यामुळे त्यांचं शिक्षण पण होतं. होते. म्हणजे आता शेळीच्या आधाराने तुम्हाला असं वाटतं की शिक्षण होईल आणि घरच्या घरी रोजगार निर्माण होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही एक शेळी आहे, हिचा चांगला सांभाळ करा आणि हिच्या सांभाळातून या शेळीला जी पिल्लं होतील, पुढे ज्या शेळ्या होतील, त्यातून या लेकरांचं शिक्षण चांगलं होईल. याच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.